सैतानाने त्याला मोह दाखवला, सैतान शिरला। आज पण ज्या वेळेला सैतान मनुष्यामध्ये शिरतो, तो काय करतो, अनेक गोष्टीचा मोह दाखवतो। ते कोणताही मोह असू शकतो, पैशाचा, व्यसनाचा, व्यभिचाराचा, कोणताही आकर्षण तो निर्माण करतो आणि मनुष्य काय करतो, त्याचा विरोध करत नाही, तर त्याच्यामध्ये वाहत जातो आणि नंतर त्याचा नाश होतो। तर पापाचा विरोध करणं किती गरजेचं आहे, वाईटाचा विरोध करणं किती गरजेचं आहे। जर आम्हाला समजत आहे की ही गोष्ट वाईट आहे, तर आम्ही त्याचा विरोध करायला पाहिजे। जर तुम्ही विरोध नाही करणार, तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्ही ती करणार आणि देवाच्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही करणार। इस्कोरिया हा याच्यामध्ये सैतान शिरला आणि तो जाऊन म्हटला की मी तुम्हाला त्याला धरून दिलं तर तुम्ही मला काय देणार। आणि मग तो काय म्हटला, 30 रुपये। त्या काळामध्ये 30 रुपयासाठी त्यांनी येशूला धरून दिलं। विचार करा, म्हणजे त्यांनी 30 रुपयाचा मोह त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याच्याच व्यक्तीने त्याला काय केलं, धरून दिलेला आहे। येशू निर्दोष होता, त्यांनी कधी पाप केलं नाही, पण जगाने त्याला वाईट ठरवलं, जगाने त्याचा विरोध केला। आज पण प्रत्येक ठिकाणी जे देवाचे काम करणारे लोक आहेत, त्यांचा विरोध होतो, त्यांच्यावर खोटे नाटे आळ